काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी वंचितच्या राजकीय भूमिकेवर संशय व्यक्त केलेला आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला होता। आता वंचितला सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय। रविवारी मुंबईत झालेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेसाठी काँग्रेसनं खास प्रकाश आंबेडकर यांना आमंत्रित केलं होतं। एकीकडे महाविकास आघाडी आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते, तर दुसरीकडे सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचं नाव न घेता बोचरी टीका केली आहे। तसंच काँग्रेसच्या नेत्यांना सुद्धा सूचक इशारा दिलाय। एकंदरीत जो काही पक्ष काँग्रेसचे मत विभाजन करण्याचा प्रयत्न करतो तो बीजेपीला मदत करतो, हे लक्षात घ्या। डॅमेज करतो आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी निवडून येत नाही, ना डॅमेज करणारा पक्ष ना काँग्रेस, आणि मग जो विरोधात आहे, जो तुमच्यावर अन्याय करतो तोच पक्ष नाही। म्हणून स्वतःच्या पायावर कृपया करून मी हात जोडून विनंती करते, कुऱ्हाड मारून घेऊ नका। गेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा सोलापुरात पराभव झाला। हे प्रणिती शिंदे यांच्या टीकेमागचं प्रमुख कारण आहे। गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर मतदारसंघात तिरंगी लढत झाली। काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे, भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात लढत झाली। या निवडणुकीत जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांना 5,24,985 मतं मिळाली। सुशीलकुमार शिंदे यांना 3,66,377, तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना 1,70,007 मतं मिळाली। प्रकाश आंबेडकर यांच्या या उमेदवारीमुळे सुशीलकुमार शिंदे यांना फटका बसला। आंबेडकर यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार विभागला गेला आणि तीच भीती प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली आहे। तर वंचित बहुजन आघाडीनं सोशल मीडियात एक पोस्ट करत पलटवार केलाय। ताई, तुम्ही आणि तुमच्यासारखे लोक आम्ही सत्तेचा दुरुपयोग करण्यासाठी आणि जनतेच्या पैशानं दक्षिण आफ्रिकेत वैयक्तिक मालमत्ता खरेदी करण्यासाठी निवडणूक लढवत नाही। आम्ही महाराष्ट्रातील वंचित आणि बहुजनांच्या आकांक्षा आणि त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढवतो। असो, या सर्व गोष्टी बंद करा। तुम्ही ठीक आहात। आम्हाला समजले की इतके दिवस थांबल्यानंतरही तुमचं तुमच्या पक्षासोबत जमत नाही। नवीन पक्षाचा मुहूर्त कधी? एकीकडे पक्षाचे वरिष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी जुळवून घेत असताना सोलापूर लोकसभेवरून प्रणिती शिंदे आणि वंचितमध्ये वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।